आता मुलांच्याही मनामध्ये आलं पाहिजे, त्यांच्याही मनामध्ये आलं, सुनांच्याही मनामध्ये आलं, चांगलं करा. आणि म्हणून हा कार्यक्रम आयोजित करून आज 6वा दिवस आहे. आमचे संजय महाराजांचा फोन आला, कार्यक्रम आले. आणि भुसावळ नगरी कशी आहे आपली? पारमार्थिक नगरी आहे. ज्ञानदान आणि अन्नदान एक नंबर होतं भुसावळ नगरीमध्ये आपल्या. डाला विढा याकरता मृदंगाचार्य तरुण मंडळी आहे ना, तरुण विशाल महाराज आडगाव, गायनाचार्य पद्माकर महाराज पाटील, सुरेश चौधरी, गणेश चोपडे, भाऊचं नाव उमेश आहे ना. गाडी आली, आनंद आहे हा आनंद. आणि याप्रमाणे शाळकरी मंडळी, भजनी मंडळ, महिला मंडळ, बालगोपाल मंडळ, साऊंड सिस्टीम चांगली आहे. खर नाही घुर नाही आहे की नाही. त्या काही लाऊडस्पीकर आवाज देत नाही, खूप 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 करता. म्हणजे सर्व चांगलं आहे. आणि एक नंबरवर मंडप आहे. डाला विठा याप्रमाणे तुकाराम नगर आहे महाराज. जागृत बजरंगबली की जय. मंदिराजवळ शांताई निवास मध्ये हा कार्यक्रम चालू आहे. आयोजक आपले आता पहिले माणसाचे नाव पहिले होते, आता बायकांचे नाव अगोदर ठेवा लागतात आहे ना. सौभाग्यवती सुरेखाताई श्री राजेंद्र मुरलीधर भंगाडे, सौ वैशालीताई श्री सागर राजेंद्र भंगाडे, सौभाग्यवती मनस्वी आहे ना, मनस्वीताई श्री लोकेश राजेंद्र भंगाडे. आणि एक माझी मुली आहे, लहान बालगो किलबिल परिवार आहे, प्रिन्स, वेदांश आणि शेजन. हो हो, समस्त भंगाडे परिवार एक कट्याचा नोहे खेळ म्हणून मेळ तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारुडी आनंदे एकमेका साय करू अवघे धरू. याला परमार्थ म्हणता. संसार कसा आहे? एकमेका साह्य करू अवघी सोसायटी फस्त करू. लय सोसायटी बँका खाल्ले लोक आहे ना. अरे अडी बँका खासान वर काय सांगसान. डाला विढा अरे भगवान के दरबार में एक बार जाना है. आणि गत जीवनाचा हिशोब प्रत्येकाला देणे महाराज आपल्याला. मला काय तुम्हाला काय? 1 रुपया आणला तुम्ही ना, पण कसा काय कमवला हे वर सांगणे आपल्याला. कोणाला? भगवंतानं जन्म दिला आपल्याला, आणि त्याला सुद्धा हे सर्व आपल्याला सांगायचं आहे. क्या लेके आया जग में क्या लेके जाएगा, 2 दिन की जिंदगानी 2 दिन का मेला. हे भाड्याचं घर आणि खाली भाड्याचं घर फार कठीण आहे, की घरमालक भले खराब असतात. मुंबई, नाशिक, पुणा हे मुलं शिकतात आपली इंजिनिअर कॉलेजला जळगावला. ए मुलींनो, जास्त गर्दी करू नका, आई बापाला जास्त बोलवू नका, संडासाले पाणी जास्त लागते आम्हाला, फार कठीण आहे. अरे भाड्याचं आहे, हे भाड्याचं आणलं आपलं. देहा आणला 5चा उसना, शेखी ज्याचा त्याला द्यावे लागेल. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन तो छोड़ना पड़ेगा. अरे भाड़े के क्वार्टर को क्या तुम संभाले, जिस दिन तुम्हें घर का मालिक निकाले. इसका किराया भी भरना पड़ेगा, काया कुटी खाली करना पड़ेगा. जब यमराज आपको अदालत चढ़ोगे, पूछेगा हकीम तो क्या तुम कहोगे. पापों की अग्नि में जलना पड़ेगा, काया कुटी खाली करना पड़ेगा. क्या करता? यमाचा तडाखा पाठीवर बसू नये म्हणून काय करावं? परमार्थ करा, भक्ती करा, करा हरी भक्ती परलोकी कामा. सोडविला यमा पासोनिया, परमार्थ परमार्थ Ah
50 टाळकरी आहे पण सोडले 50 टाळकरी का महाराज 2 4 6 8 9 10 11 12 मी 13वा 13 यहाँ क्या है 13 यहाँ कोई नहीं 13 जो है 13 यहाँ क्या है अरे 13 यहाँ कोई सब खाली हाथ करके जाना पड़ेगा ढाला परमार्थ महाधन सोना चांदी धन दौलत पाहिजे तो व्यवहार आहे पण हा धन आहे आपलं परमार्थ जोडील हे नसरे धन अविनाश आनंद घन भक्ती करा भजन करा टाळी वाजवावी गुढी वाजती चालावी पंढरीची लोक टाळ्या वाजवतात हे तुला पण ठेवता म्हणलं मुक्का अशी नरे मुक्क्या टाळी बजाते है लेकिन मुख बंद रखते है काही तोंडानं बोलतात टाळी बंद ठेवून मग चिकनगुनिया झाला मागे चिकनगुनिया झाला लोक लंबे झाले चिकनगुनियानं कोरोनात तर भले चालले गेले कोरोना सर्दी झाली लोक कसे पाहतात खालून सर्दी झाली कोरोनाची लागण झाली वाटते दवाखान्यात गेले काही लोक जंगली मलकापूरले भुसावळ जाय जमत नाही जळगाव जिल्हा रुग्णालय जमत नाही गोदावरीत घ्या लंबेच झाले नाही महाराज केले विठाला पैसा किती कमवा कोणी असो तो आता महाराज असा कोणी असो पण किती त्याला भराभरण दोन्ही पाय बराबर दूध और पानी का पानी करने वाला भगवान समर्थ है पैसा आज नाही उद्या नाही आपण काय पैसा कमवायचा एका पेशंटच्या मागे 10 लाख जरी भेटले असतील किती दिवस टिकणार आहे 100 वर्ष गेल्यानंतर रडावं लागेल नंतर आठवते महाराज आम्ही लोकांच्या माना मोडल्या आणि आमच्या घर बिल्डिंगा बांधल्या रडावं लागेल मग तेथे तुम्हाला कोणी सोडवू शकत नाही कष्टाची लक्ष्मी असते 2 नंबरचा पैसा असतो ढाला पैसा काय करता आपण काय पैशावाले आपण खेड्यात श्रीमंत आहे शहरात नाही शहरापेक्षा असे लोक आहेत धनाढ्य लोक आहे आपण काय काढले एक महाराज नाही आपण काय पैसा कमवू सांग मुंबईच्या काही महिला मंडळी एवढा पैसा कमवतात आपल्याकडे काहीच पैसा नाही महाराज काय करता पैशाने आज आहे उद्या नाही परम अर्थ हा परमार्थ करा टाळी वाजवण्याला म्हणतात नाद टाळा टाळी लोपला नाद आणि मुखानं भजन करणं शब्द ब्रह्म अधिक नाद ब्रह्म क्या करता है अरे कान्हा को मिला देता है भगवान को मिला देता है राम को मिला देता है म्हणजे टाळी वाजली पाहिजे भजनही काही जमत नाही बुवा जमत नाही आरती करताना आरती फिरली पाहिजे घंटी पाहिजे आता माता भगिनी महाराज दुर्गेचं रूप असतं बायकोले बायकोच समजू नका आपली महाराज दुर्गा माता आहे भ्रूण हत्या करू नका भ्रूण हत्या ज्यानं केली किती दान धर्म करा पातक नष्ट होत नाही महाराज आजची कन्या उद्याची माता होणार आहे काय करता पोराईले 4 पोरं असूनही एकाही मुलाचा खांदा बापाला भेटला नाही महाराज भुसावळचा नाही तो अयोध्येचा राजा दशरथ राजा आपण कशाला अपेक्षा करता राजा दशरथ रडता महाराज काय झालं रामाला वनवास आणि बापाले स्वर्गवास झाला 2 मुलं वनात 2 मुलं नंदीग्रामला ढाला वनाबरोबर येणार आहे वर विचारत नाही तुम्हाला लग्न झालं काय पोरं सोर होते काय सोयरे धारे होते काय याहीन होते की नाही किती होते याही विचारत नाही कोणी हे वर तुम्ही काय करून भक्ती केली का हे वर पाहत असतो सोनार मूर्ती कोणती आहे हे पाहत नाही गणपतीची आहे का घोड्याची आहे का गाढवाची आहे का कृष्णाची आहे ते मूर्ती कोण गाढवाची असू द्या पण सोनं किती आणि कसं हे सोनार पाहतो गाढवाची मूर्ती होती 20 ग्रॅमची वजनदार भरली तिची किंमत किती भरली मग आता
20 ग्रॅम 2,40,000. गणपती होता 5 ग्रॅमचा. किती पैसे? 60,000 फक्त. अरे गणपती बाप्पा 60,000 आले आणि गाढव 2.5 लाख आले. कशा करता? आता गाढवांची किंमत जास्त आहे. ढाला विढाला आता महिला मंडळी 6 गुण असता मारी जोड. 6 गुण. कार्येषु मंत्री करणेषु दासी भोज्येषु माता शयनेषु रंभा धर्मानुकूलेक्षमय दरिद्री शग्नमेते पतिव्रता नाम. कार्यामध्ये खांद्याने खांदा लावून काही माता भगिनी नवऱ्यापेक्षा पगार जास्त कमवतात. पगार लयच माणसं घरी पोरं वागवतात. हुर्रे हुर्रे हुर्रे. का बाई ड्युटीवर गेली ना. ते शिक्षिक आहे. मी 12वी नापास होता. म्हणलं भाग्य तू. तिने तुला मला घातली. ढाला विढाला फार कठीण आघाडीवर महिला मंडळी आहे. न घडणाऱ्या गोष्टी घडता महाराज. माता भगिनी आहे. दुर्गेचं रूप असतं स्त्री म्हणजे. कार्येषु करणेषु दासी. विद्वान जरी माता असली, स्त्री असली, पदवीधर जरी असली, घरी आल्यानंतर आपल्या शेतकरी नवऱ्याची सेवा करणार. ते जेवताना आईप्रमाणे. भोज्येषु माता शयनेषु रंभा. धर्माला अनुकूल. धर्माला अनुकूल जास्त माणसं नाही, माता भगिनी असतात. माणसं पावती फाडत नाही, पण माता भगिनी पावती फाडल्याशिवाय राहत नाही. दुर्गा माता. आपला तोल जातो, पण माता भगिनीचा तोल जात नाही महाराज कधी. धीर देत आपल्याला. असं करू नका हो, असं करू नका. पाठीमागे आमच्या कॉलेज 4-5 माणसं मरले गेले होते महाराज. कशाले? कर्ज झालं ना. कर्ज झालं. 2-3 पोरं कर्ज झालं. डब्बा घेतला की निघाला पळत. कोणता डब्बा? संडासचा नाही, रोगोरचा एंड्री. बाई म्हणले का काय करता तुम्ही असं? जाऊ द्या, उद्या कर्ज आपण काढलं ना, केव्हा ना केव्हा सरकार माफ करेल. असं करू नका. 3-4 पोरं आहे आपल्याला आणि झालं कर्ज माफ. मग तो म्हणतो वा मी नेला असता. मी म्हणजे मिनी बरं तिचा नवरा. पण तुला मला अडवायला सरकारनं कर्ज माफ करी टाकलं. डाला विढाला कर्ज असू द्या, सरकार माफ करतं अजून सुद्धा शेतकऱ्यांना कर्ज. आता तुम्हीच तर आहेत बापा. पैसे 1500 रुपये भेटतात ना तुम्हाला. भेटते की नाही? कोण जाईल? शहरातल्या बाया तुम्ही येतात. नोकरीदाराच्या बाया काय ना. गरिबांच्या 1500 रुपये आले. आता पगार वाढले महाराज. मानधन वाढलं सर्वांचं. 1719 होतं. आता किती झालं? 5000 रुपये महिना झाला. ढाला विढाला काय म्हणलं? आम्ही काय देतो? तुमचेच गहू तुम्हाला जीव. त्यांच्या घरचं काय देते ते, पण त्यांच्या हातात चावे दिल्या सरकारच्या, म्हणून त्यांच्या हातात आहे. म्हणून सांगायचं काय? त्याप्रमाणे सुट्टी जर असली नवऱ्याले. आता काही काही ठिकाणी दोन्ही नवरा बायको नोकरीवर असतात. मुंबईला पुण्याला आपल्या पोरं. तर काय देवाले कधी नांदता कोणत्या बुवा ते भयंकर कठीण असते बुवा. त्यांचं भयंकर कठीण असतं. दोघं नोकरी असल्यानं जमत नाही. पोरेची दाई ना होते ना. ते दाई वागवीत दाई. स्वतःची माँ कोणती आई ओळखत नाही काही पोरं मोठ्यापणी महाराज. फार अवघड असतं. परंतु सुट्टी जर असली मग त्याची बायको म्हणते हो आज सुट्टी आहे आपल्याला. हो मग काय काम काढलं? काही नाही. आज तुम्ही देवाले नाना. कोणाले? देवाले नाना. तुमच्या घरचे देव आहे. हे दुसऱ्याच्या घरची पोरगी असते आपली बायको. बरं 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 नांदतो. तू नांद. तुम्ही नांदता की नाही? बरं बरं. लाका थरथर कापेले. धमकोयला बायको नाही आले. धमकोयचा नवरे आले. काय की धमको. दुर्गा माता आहे. दुर्गा माता. दुर्गा माता. बरं बरं. घाम पुसून टाका. घाम पुसलं का न. देवाले नाना. कृष्ण पांडुरंग अन्नपूर्णा कृष्णाची मूर्ती गणपतीची. गंध लावा, फूल ठेवा आणि आरती लावा, अगरबत्ती लावा. एक हातात घंटी घ्या. मला जमत नाही व. कधी नव्हतं नेलेले गवत. कधी नव्हतं आलं गवत. असं फिरवा ना, पण याला जमत नाही मला. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाशी नुर्वे पूर्वी प्रेम कृपा. व आरती फिर राहिली व पण घंटी बंद आहे व. घंटी बंद आहे का व. मला लक्षच नाही.
हातामध्ये सवय नाही मग ते रत्नाजडीचा पार तुझी गौरी कुमार चंदना शेवटी आता घंटी वाजवता पण आरती बंद राहिली हे जमत नाही. आरती फिरली पाहिजे घंटी हाताने टाळी वाजली पाहिजे मुखानं भजन झालं पाहिजे ते वर जमा होतं डाला मुलांनी पेपर किती लिहिला पुरवण्या किती घेतल्या त्याला महत्व नाही. 3 पुरवण्या घेऊनही मुलांना मार्क पडतात 100 पैकी 50 आणि पुरवणी न घेताना मार्क पडतात 98%. वर्म चुकलं याचं चुकली या वर्म असता काही बी काळा करून टाकता पेपर मारत अवघड असतं. आणि त्याप्रमाणे भगवंताची भक्ती करा नामचिंतन आपल्या हातात नाही ते तिथं काय जगू त्याला महत्व आहे. लिहून ठेवा आता परवाला पंगत आहे आपल्याकडे पंगा आणि 1 हांडा भाजी जास्त करावी लागते आपल्या खानदेशात. 1 हांडा भाजी जास्त वांग जेवता बी आणि ताब्या भरून घेऊन जाता. आमचे सर्व घरदार जेवायला आलं ना सकाळी खाईन ना भाजी सकाळी वांग्याची भाजी भाकर करी प्रसिद्ध भाजी आपल्या वांग्याची भाजी हिरवी मिरच्याची. आणि सांगायचं काय जेवणाचा आनंद असतो खरा पानामध्ये. कशात आपण शहरातले लोक आहे आम्ही शहरातले पान चांगलं पाहिजे फाटका फुटका पान आहे कसं काय होईल. भाजी चालली तिकडे आणि वरण पळते इकडे. अगोदर तर आपलं वरण पातळ असते ना इकडचं कारण जळगाव जिल्ह्याच्या लोकांना जास्त ॲसिडिटी होते ना म्हणून वरण पातळ असते आपल्याकडे. आणि वऱ्हाळात जसं जासान मलकापूर नांदुरा शेगाव खामगाव अकोला अमरावती तिकडे वरण जरासं घट्ट असतं कारण त्यांना ॲसिडिटी होत नाही. महाराज तसं काही नाही ते भागाभागाची पद्धत आहे परंपरा आहे की नाही. आणि म्हणून जेवणाचा आनंद असतो पानामध्ये पान. आता श्राद्धाला सुद्धा आमच्या विदर्भात पानं घेतात पैसाचे पान. कोणते पैसाचं पान आणावं पितराईनं उद्या मोहाचं पान आणा नाही तर. पण आपल्या खानदेशामध्ये पानं वापरतात कोणतं केळीचं पान. आता आम्ही पाहतो आमची मुलगी पारपट्टीत दिलेली आहे चिनावलले. चिनावल 1 नंबर श्रीमंत गाव चिनावल आहे महाराज. श्रीमंत गाव भयंकर श्रीमंत आहे आपलं बी आहे पण 1 नंबरवर आघाडीवर आहे ते. पैसाचे पान आणि केळीचं पान कारण आपल्याला मग काय जेवण लहान असते काय ते लहान पान कशाला कागदाचं पान ते कागदाचे पान आणले कोण्या गावाले महाराज वरण गरम होतं चाललं गेलं खालीच बुवा. अरे म्हटलं हातात तर माती आली खायला तोंडात पान चांगलं पाहिजे कारण आपलं जेवण काही एका पोळीचं असतं काय आपलं 3 पोळ्या त्या भात दिले होतं 3 पोळ्या एकदम मोडल्या काय मोडं हयन केलं धरण हत्तूरचं धरण 5 चमचे भाजी त्याले पान कसं पाहिजे सुंदर केळीचं पान. म्हणून व्यवहार हे जनरल नॉलेज आहे. भोजन की मजा थाली से आती है अंगन की मजा तुलसी से बगीचे की मजा माली से भांडन की मजा गाली से नाक की मजा नथनी से कान की मजा कुंडल से और भजन की मजा टाली से आती. टाली बजाने बिना भजन का आनंद आता नहीं ओ कान्हा की प्राप्ती होती नहीं मंडळी. विठाला विठाला